जोहार मंडळी, मी निकिता स्वागत करते माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस। तर या जागतिक महिला दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर माझी कामं आवरून झाली होती, म्हणजे सकाळचा नाश्ता वगैरे बनवून झाला होता आणि आज रविवार असल्यामुळे आज कामं पण खूप जास्तच असतात माहिती आहे। तर मी कपडे धुतले होते आणि ही एक बॅग धुवायची होती, ती धुवून घेतली। नंतर बाबू इकडे माझ्याकडे येऊन भिजला होता, तर मग त्याला पण अंघोळ घालून घेतली आणि सगळ्यांची तयारी झाली होती। आणि आज मी स्पेशल बनवले होते, म्हणजे पोहे बनवले होते, पण बटाटा पोहे बनवले होते आणि हे खूप दिवसाने बनवले होते। तर सगळ्यांनी खाऊन आज सगळ्यांना खूप आवडले। तर मला हे बरं वाटलं, कारण दीक्षूने हे खाले, तिला हे खूप आवडले आणि दीक्षूच्या पप्पांनी हे खाले, तर त्यांना हे खूप आवडलं आणि खूप दिवसाने असे बनवले होते, तर सगळ्यांनाच आवडले। तर त्याच्यानंतर मी कपडे धुतले होते, तर ते मला टाकायचे होते गच्चीला, तर मी कपडे घेऊन गेली गच्चीला आणि माझ्या बाबू सोबतच आहे। आणि आज रविवार होता, त्याच्यामुळे मग दीक्षूचे पप्पा हे घरीच होते, सगळे कपडे वगैरे होते गच्चीला, ते टाकून घेतले। आणि जागतिक महिला दिनानिमित्त मला थोडंसं बोलावंसं वाटतं, कारण माझ्या मनात असंच आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर करते, मला वाटलं म्हणून। आपण सगळे वुमन्स डे खूप आनंदाने साजरा करतो, सोशल मीडियावर खूप पोस्ट येतात, हॅपी वुमन्स डे, रिस्पेक्ट वुमन, वुमन पॉवर। पण कधी कधी मनात एक प्रश्न येतो, स्त्रीचा सन्मान फक्त एका दिवसापुरताच असावा का? स्त्रीचे आयुष्य खूप वेगळं आणि खास असतं। ती एकाच वेळी खूप भूमिका निभावत असते। ती आई असते, जी आपल्या मुलांसाठी सगळं काय करते, रात्रभर जागते, काळजी घेते आणि नेहमी मुलांच्या आनंदाचा विचार करते। ती मुलगी असते, जी आपल्या आईवडिलांच्या आयुष्यात आनंद आणते। ती बहीण असते, जी आपल्या भावंडांसाठी नेहमी उभी राहते। आणि ती पत्नी असते, जी नवीन घरात जाऊन सगळ्यांना आपलं मानते। पण या सगळ्या नात्यामध्ये खूप वेळा ती स्वतःलाच विसरते। तिच्याही मनात खूप स्वप्न असतात, काहीतरी मोठं करायचं असतं, काहीतरी बनायचं असतं, पण परिस्थिती, जबाबदाऱ्या आणि वेळ या सगळ्यांमुळे ती अनेकदा स्वतःची स्वप्न मागे ठेवते। तरीही ती तक्रार करत नाही, ती शांतपणे सगळं सांभाळत राहते। समाजात अजूनही अनेक ठिकाणी स्त्रीकडून खूप अपेक्षा ठेवल्या जातात, घर सांभाळणं, मुलांची काळजी घेणं, सगळ्यांना आनंदी ठेव। पण तिच्या मनाचं काय, तिच्या मनात काय चाललं आहे हे खूप वेळा कोणी विचारत नाही। कधी कधी ती थकते, कधी कधी तिचं मनही दुखावलं जातं, पण तरीही ती मजबूत राहते, सगळ्यांसमोर हसून काम करत असते। वुमन्स डे हा दिवस खूप सुंदर आहे, कारण त्या दिवशी आपण स्त्रीच्या कर्तृत्वाचा सन्मान करतो। पण खरं पाहिलं तर स्त्रीला फक्त एका दिवसाच्या शुभेच्छा नको असतात, तिला हवं असतं समजून घेणं, आदर आणि साथ। तिच्या मेहनतीचं कौतुक फक्त एका दिवसापुरतं नसावं। आपण वुमन्स डे साजरा करतो, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे दररोज स्त्रीचा सन्मान करणं, तिला तिच्या स्वप्नांसाठी प्रोत्साहन देणं, तिला समजून घेणं आणि तिच्या मेहनतीचं कौतुक करणं। कारण स्त्री फक्त एका दिवसासाठी खास नसते, ती प्रत्येक दिवस खास असते। म्हणून वुमन्स डे फक्त एक दिवस नको, स्त्रीचा सन्मान दररोज व्हायला हवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून क्षमस्व, मनापासून सॉरी। पुन्हा एकदा महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि माझी सकाळची आता कामं आवरून झाली होती, तर म्हटलं चला थोडा वेळ रिलॅक्स बसूया। तर इकडे मी बसली होती आणि नखं कापायची होती माझे, म्हणून मी नखं कापत बसली होती। तर दीक्षू हे आली आणि बाबू हे आला, नंतर त्यांची कापून घेतली। आणि मी वेअर केलेली साडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। मी ऑनलाईन मागवलेले आहे, तुम्हाला हवी असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तुम्ही विजिट करू शकता। त्याच्यानंतर मला पाणी भरायचं होतं, ते मी पाणी भरून घेतलं। तर आम्ही हे पाणी आहे ते बाहेरून बिसलरी बॉटल आणतो, कारण आहे नळाला पाणी येतं आणि सकाळी खाली पण येतं, पण ते मला भरायला जमत नाही। सकाळी उठली की मला टिफिनच रेडी करायला टाईम होतो, मग इकडे तिकडे धावपळ होते, त्याच्यासाठी मग आम्ही खाली पाणी भरायला मला जाता येत नाही, मग त्याच्यासाठी आम्ही बिसलरीच पाणी बॉटल घेऊन येतो आणि आम्हाला तो एक आठवडा तरी पुरत असतो। त्याच्यानंतर मला कपाटात काही डॉक्युमेंट्स शोधायचे होते, दीक्षूच्या पप्पांना पाहिजे होते, काम होतं म्हणून। तर ज्या वेळेस काही आपल्याला शोधायचं असतं त्यावेळेस भेटतच नाही, म्हणजे ते वस्तू कुठे ठेवली हे आठवतच नाही। ती मी किती व्यवस्थित ठेवलेली असेल तरी पण ते मला ज्या वेळेस मला हवी असते त्यावेळेस मला भेटतच नाही। मग त्यावेळेस मला हे सगळं सामान काढून ना, सगळा पसारा करून ना, नंतर मला ती वस्तू काढावी लागते किंवा शोधावी लागते, असं होतं माझं। आणि खरंच म्हणजे जेव्हा पण मला एखादी वस्तू शोधायची असेल ना, ती वस्तू भेटतच नाही, त्याच्यासाठी सगळा पसारा काढावा लागतो आणि नंतर मग मला ती वस्तू भेटत असते। तर त्याच्यानंतर पाहुणे येणार होते घरी, म्हणून मी भाजीसाठी सगळं रेडी केलं, लसूण कांदा सगळं सोलून रेडी केलं आणि नंतर मी बाहेर जाणार होते। तर दीक्षूचे पप्पा आणि आम्ही जाणार
होते, पण आम्ही बाबूला झोपायची वाट बघत होतो, कारण बाबू झोपला तेव्हा आम्ही बाहेर जाऊ म्हणून. तर बाबू दुपारी झोपला होता, म्हणून दीक्षूला आणि बाबूला घरीच ठेवून आम्ही दोघे निघालो बाहेर. भाजी वगैरे घ्यायची होती ते घ्यायला. तर आम्हाला आणि बाबू झोपलेला असेल तर मग दीक्षू काय नाही राहते तशी, पण त्याला घेऊन राहायच्या ती खूप कंटाळा करते. म्हणजे सारखा मलाच शोधत असतो, मला थोडा वेळ पण सोडत नाही. 5-10 मिनटं जरी थोडा वेळ गायब झाली तरी पण सारखा मलाच हाक मारत असतो, म्हणून ती खूप कंटाळा करते. मग रडत नाही तरी तिथं रडायला लागतं, असे करतात दोघंही. तर आम्हाला टरबूज घ्यायचा होता, म्हणून आम्ही टरबूज घेतला. जे घ्यायचं होतं ते घेऊन आलो आणि आम्ही पण टरबूज घेऊन आलो होतो घरी. आणि बहिणीचा मुलगा आला होता तर तोही टरबूजच घेऊन आला होता, म्हणजे आमच्या घरी 2 टरबूज झाले होते. आम्ही सगळ्यांनी मिळून मग टरबूज खाल्ला आणि पाहुणे आले होते, त्यांचं जेवण वगैरे झालं. पण मी तो व्हिडिओ घेतला नाही, कारण प्रत्येकाला आवडतंच असं नाही, म्हणून मी आता कोणाचंही आता व्हिडिओ शूट करत बसणार नाही. जे माझं आहे तेच मी तुम्हाला दाखवेन. पाहुणे जेवून गेल्यानंतर मग माझी पडली होती भांडी, तर सगळा पसारा मला आवरायचा होता, तर मी भांडी घासायला सुरुवात केली. सो संध्याकाळी आम्ही जायचं ठरवलं होतं बाहेर. तर आम्ही थोडा वेळ आराम करत बसलो. माझी कामं वगैरे सगळी झाली होती, भांडी घासून सगळंच झालं होतं. तर आम्ही बसलो होतो थोडा वेळ आणि नंतर संध्याकाळी प्लॅनिंग केली होती की बीचला जाऊ म्हणून. तर आम्ही बीचला जायचं ठरवलं, म्हणून मग आम्ही संध्याकाळी बीचला आलो, डहाणू बीचला. तर आज रविवार असल्याने खूप गर्दी होती बीचला, म्हणून आम्ही थोडा वेळ इकडे रिलॅक्स बसलो आणि फोटो वगैरे काढले आणि मुलांना खेळायचं होतं म्हणून तिकडे खेळून घेतलं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. तर आत्ता येणार आहे डहाणू फेस्टिवल, त्याच्यासाठी इकडे तयारी चालू झाली आहे मंडप वगैरे बनवायला. सो डहाणू फेस्टिवल असेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. त्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करून सांगा. तर डहाणू बीचला दीक्षूच्या पप्पांची आणि बाबूची थोडीफार मस्ती तुम्हाला आता पाहायला भेटेल, तर ती पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. त्याला सांगितलं काय ना, करतो काय.